रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली शहरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंगेश कालोखे जे आहेत यांचं या ठिकाणी निर्गुण हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खोपोली शहरातील असणाऱ्या जयाबार या चौकामध्ये मी उभा आहे। या चौकामध्ये आपण पाहिलं एकंदर आणि तर मंगेश कालोखे जे आहेत आपल्या मुलीला सकाळी 7 वाजता शाळेमध्ये सोडण्याकरता निघाले असता त्यांच्यावरती त्यांना माहित नव्हतं की हा मर्डरचा कट जो आहे त्यांच्यावरती रचण्यात आलेला आहे। आणि आता आपण पाहू शकता जो स्पॉट आहे ज्या स्पॉटवरती त्यांची सकाळी कुठेतरी या ठिकाणी या चौकामध्ये गर्दी वगैरे अशा प्रकार पिछा करण्यात आलं आणि एक काळ्या कलरची गाडी जी आहे त्या मंगेश कालोखे यांचा पिछा करत होती। त्यांना समजल्यानंतर ते पळण्याचा प्रयत्न केला पण सकाळी 7:15च्या दरम्यान त्यांची या राठोड्या मार्गाने घेऊन सोडून परत आपल्या घरी मार्गस्थ होत असताना त्यांच्यावरती हा हल्ला घडवण्यात आलेला। आणि हा जो स्पॉट आपण पाहू शकता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून की या ठिकाणी मंगेश कालोखे यांच्यावरती जो निर्गुण हत्या डोक्यामध्ये तलवार कुऱ्हाडीने वार करण्यात आले आणि त्यांना अखेर मरण पावले ते। आणि त्यांच्या जे समर्थक आहेत कालोखे यांचे ते खोपोली पोलीस स्टेशनला या ठिकाणी पूर्णपणे रगडा म्हणजे वाडा घातलेला आहे। त्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रातील नेते सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे मंगेश कालोखे या ठिकाणी होते। त्यांचे नुकताच झालेल्या 2 तारखेच्या इलेक्शनमध्ये खोपोली नगरपालिकेमध्ये 21 तारखेला नुकताच निकाल जाहीर झाला। त्या निकालानंतर हा कट रचण्याचा प्रयत्न असा या ठिकाणी जनतेकडून म्हटलं जातंय। मी कॅमेरामॅन संतोष गोतारणे, LS न्यूज, रायगड।